पुस्तक प्रेमींनो, प्रत्येक माणूस सुख शोधत असतो. एक इच्छा पूर्ण झाली की दुसऱ्या इच्छेच्या मागे मनुष्य लागतो. पण खरंच इच्छापूर्ती म्हणजे सुख आहे का हो? तर आज आपण सुखाचा शोध या वि.स. खांडेकर यांच्या कादंबरीचे समीक्षण करणार आहोत. नमस्कार, आपल्या आयुष्यातील सुंदरता या युट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत. अधिक वेळ न दवडता आपण या पुस्तकाकडे वळू. लेखक वि.स. खांडेकर यांचे नाव मराठी साहित्यात अजरामर आहे. त्यांच्या ययाती या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. सुखाचा शोध ही कादंबरी खूप कमी लोकांभोवती फिरते. कादंबरीतील मुख्य पात्र आहेत आनंद आणि उषा. त्यानंतर आहेत आप्पा, चंचला, माणिक आणि भैया. आप्पा आणि आनंद हे दोन सख्खे बंधू. 9 वर्षे एकसारखा धावणारा, पण कशासाठी धावतो आहे हे देखील न समजणारा आनंद सध्या विमा एजंटचं काम पाहतो आणि त्याचबरोबर LLBचं शिक्षण घेत असतो. या आनंदाला बोटीमध्ये भेटते आत्महत्या करणारी उषा, जिला वयाच्या 7व्या वर्षी तिच्या आई बाबांना तापाच्या साथीत गमवावे लागले होते. तिच्या काकूने तिचे 14व्या वर्षी लग्न लावून दिले व त्यानंतर 6 महिन्यानंतर तिचे कुंकू पुसले होते. व तिच्या सासरी तिचाच दीर तिच्यावर वाईट नजर ठेवून असायचा. अशी घर सोडून निघून आलेली उषा, जेव्हा आनंद व उषा यांची भेट होते आणि आनंद उषाला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करतो, त्यानंतर उषाला तो त्याच्या घरी घेऊन जातो. काही दिवसांनी आप्पा म्हणजेच आनंदचा भाऊ, ज्याने आनंदसाठी एक मुलगी बघितली होती माणिक नावाची. BA झालेली, पेशाने मास्तरीन, पण विविध चळवळीत आप्पांसारखीच भाग घेणारी. आनंद आणि माणिकचं लग्न होतं, पण माणिक आनंदला कधी वेळच देऊ शकली नाही. ह्या सगळ्यानंतर ह्यात भर होते चंचला या पात्राची, जिच्यासाठी आयुष्य हा एक जुगार असतो. ही सगळी कादंबरी खूप मोठा ट्विस्ट आणणारी आहे. म्हणजे वाचकाला नेहमीच प्रश्न पडतो की आता पुढे काय होईल. ही करुण, विलक्षण आणि हृदयस्पर्शी कथा थांबते उषा व आनंद यांच्या फुललेल्या नात्याने. म्हणजे असंख्य समस्या, अडथळे यांना पार करत त्यांचा प्रवास सुरूच होतो. या कादंबरीचा शेवट अप्रतिम आहे. म्हणजे शब्द सुद्धा अपुरे पडतील अशी ही सुंदर कादंबरी तुम्ही नक्की वाचायलाच हवी. प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात असतो, पण खरं सुख नक्की कशात आहे? पैसा, पद की त्याग? याच प्रश्नाचं उत्तर खांडेकरांनी या सुखाचा शोध या कादंबरीतून दिले आहे. कादंबरी वाचताना आपल्याला प्रश्न पडतो, त्याग की भोग? मानवी मूल्यांच्या दृष्टीने भोगापेक्षा त्याग श्रेष्ठ आहे. पण खांडेकर एक महत्वाची अट घालतात, ती म्हणजे त्याग कधीही कुपात्री होता कामा नये. याचा सरळ आणि साधा अर्थ असा की चुकीच्या माणसासाठी केलेला त्याग हा व्यर्थच असतो. आजच्या धावपळीच्या युगात जिथे आपण केवळ भौतिक सुखाच्या मागे आहोत, तिथे ही कादंबरी आपल्याला अंतर्मुख करायला लावते. रसिको, ही कादंबरी फक्त वाचण्यासाठी नाही, तर ती जगण्यासाठी आहे. आपण सुखाचा शोध बाहेरच्या जगात घेतो, पण खांडेकर आपल्याला तो आपल्या स्वतःच्या मनात आणि आपल्या कर्तव्यात शोधायला शिकवतात. तुम्ही ही कादंबरी वाचली असेल तर तुमच्या मते खरं सुख कशात आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून कोणत्या पुस्तकाची ओळख तुम्हाला ऐकायला आवडेल ते देखील सांगा. आणि आपल्या आयुष्यातील सुंदरता या युट्यूब परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. खूप खूप धन्यवाद.